मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात। आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गढूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही, पण सातत्याने विजय शिवतरे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीयेत। त्यांनी देखील सांगितले ठाम आहे, त्यांना देखील फोन सुरू झाले कार्यकर्त्यांचे की तुम्ही माघार घेऊ नका। एकंदरीत वाटतं युती धर्म सुद्धा आता त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे। 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादी पाळत आहे। शिवसेनेकडनं सातत्याने विजय शिवतरे राष्ट्रवादीची शक्तीस्थळं, राष्ट्रवादीचा स्वाभिमान, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम ते करत आहेत। सर, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की संग्राम थोपटेंना मागच्या वेळेस मंत्रिपद मिळालं असतं, मात्र त्या पवारांमुळे नाही मिळालं, पुण्यात त्यांना कुणालाच मोठं होऊ द्यायचं नाही असं देखील त्यांनी आरोप केला आहे। संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर त्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। काँग्रेसच्या कोट्यातनं त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील। सर, काय वाटतं येणाऱ्या निवडणुका बघता लोकसभेचे सुमित्रा प्रचार करतात, मात्र आता या ठिकाणी पवार वर्सेस पवारची लढाई देखील दिसते, मात्र पवारांच्या विरुद्ध हा लढाई असं शिवसेनेचं म्हणणं आहे। अजिबात असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तिथे बारामती लोकसभेमध्ये प्रचार आमचा सुरू आहे। महायुतीचा धर्म नुकतेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी देखील तिथे समन्वय राहावा म्हणून बारामती असेल, पुणा असेल, विविध बैठका तिथे घेतल्या। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते तिथे कामाला लागलेले आहेत। फक्त शिवसेनेचे विजय शिवतरे हा महायुतीमध्ये